मागील 10 वर्षांपासून माझ्या घरगुती गणेशोत्सव दरम्यानमध्ये अशी छोटीशी आणि प्रामाणिक संकल्पना राबवली जात आहे। ती म्हणजे अशी की गणेश भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाकरिता येताना कोणत्याही प्रकारचे फूल किंवा मिष्ठान्न न आणता आपल्या ऐपतीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक साहित्य बाप्पांच्या चरणी अर्पण करावे। हे शैक्षणिक साहित्य तसेच माझ्या बाप्पांच्या सजावटीकरिता जी मखर बनवलेली आहे त्या मखरीतील सर्व साहित्य आम्ही अशा दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याची छोटीशी संकल्पना आहे। ही संकल्पना जरी या मखरीची माझी असली तरी ही मखर सजावटीकरिता माझे मित्र कोळेगावचे बिपिनजी पाटील हे सुद्धा मला या ठिकाणी सहकार्य करतात, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माझी या संकल्पनेतून सर्व गणेश भक्तांना आवाहन आहे की कोणत्याही प्रकारे ह्या सणासुदीच्या काळामध्ये जे भेसळयुक्त मिष्ठान्न मिळतं ते न आणता हे शैक्षणिक साहित्य गणपती बाप्पांच्या चरणी आपण कुठेही अर्पण करावं, जेणेकरून हे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करता येईल। आपण हे सुद्धा आपण पाहतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण जरी राहत असलो, गावं जरी ही 27 गाव महापालिकेत असली तरी ह्या 27 गावातील सर्व शाळा आजही जिल्हा परिषदेत असल्यामुळे ह्या शाळेचे विद्यार्थी पाहता शिक्षकांची तशी या ठिकाणी भरती केली जात नाही। म्हणून अशा प्रकारचं नुकसान त्या गरजू विद्यार्थ्यांचा होऊ नये याकरिता ह्या संकल्पनेचा एक उद्देश म्हणून या ठिकाणी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करतो। धन्यवाद। मित्र गजानन जयवंत पाटील काटे यांनी जी राबवलेली संकल्पना अतिशय उच्च कोटीची आहे। कारण असं संत महात्मे सांगतात की अन्नदानम परम नास्ति विद्यादानम ततोधिकम। खरं तर विद्येची गरज आहे। अन्न तुम्ही दिल्यानंतर क्षणाची तृप्ती होते, पण विद्या दिल्यानंतर माणसाच्या जीवनाची प्रगती होऊन खूप काही साधता येतं। ही संकल्पना गजानन दादांनी राबवली आणि गरजू विद्यार्थ्यांना आता ज्या 11 वर्षात आम्ही जातो, खरं तर अशी मुलं वंचित आहेत की त्यांना वही पेनसुद्धा माहिती नाही पण शिकण्याची आवड आहे। अशा लोकांपर्यंत आम्ही जाऊन ही संकल्पना गजानन दादांची पुढे कशी नेता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतो। आणि ही संकल्पना प्रत्येक गणेश भक्तांनी लक्षात घेऊन, कारण ही बुद्धीची देवता आहे, प्रत्येकाने बुद्धीचा विचार केला पाहिजे आणि ती संकल्पना खेडोपाडी कशी जाईल याच्यासाठी प्रयत्नशील असेल। नमस्कार, मी ॲडव्होकेट ब्रह्मा माली। आज काटे गावात या ठिकाणी आल्यानंतर गणपती दर्शनाला आल्यानंतर आमचे गजानन दादा यांनी एक आगली वेगळी संकल्पना मागील 10-11 वर्षापासून या ठिकाणी राबवत आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेतील साहित्य मोफत मिळावं की ज्या विद्यार्थ्यांना ही साहित्याची गरज आहे, त्यासाठी त्यांनी ही संकल्पनेमध्ये जे आपण गणपती दर्शनाला जे भाविक लोक येतात त्यांनी जे काही हार मिष्टान्न आणतात ते न आणता शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आपल्या इच्छेनुसार आणावे, जेणेकरून त्या वस्तूचा पुढे वापर विद्यार्थ्यांना होईल। ही संकल्पना या ठिकाणी राबवली, खूप चांगली संकल्पना आहे।